मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा सुखी जीवनाचे 31 नियम। नंबर 1, भेंडी खाल्ल्याने कर्करोगापासून बचाव होतो। नंबर 2, दोन्ही नागपुडीत 2-2 थेंब साजूक तूप टाकल्याने शांत झोप लागते। नंबर 3, सकाळी उपाशी पोटी अर्धा ग्लास कोमट पाणी पिल्याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो। नंबर 4, रोज सकाळी 1 चमचा मेथीची पावडर कोमट पाण्याबरोबर घेतल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो। नंबर 5, तळपायाला तेल लावून मालिश केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते। नंबर 6, पोट दुखत असेल किंवा मळमळ होत असेल तेव्हा ब्लॅक टी पिल्याने आराम वाटतो। त्यामध्ये 2-3 थेंब लिंबाचा रस मिसळून प्यावा। नंबर 7, तमालपत्राचे पाणी पिल्याने पचन नीट होण्यास मदत करते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। नंबर 8, गुळाच्या खड्यासोबत पाणी प्या, म्हणजे शरीरातील उष्णता कमी होईल। नंबर 9, मधुमेहाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडी खूप उपयुक्त आहे। नंबर 10, उपाशी पोटी ताजे ताक पिल्याने मूतखडा निघून जाण्यास मदत होते। ताकामुळे हाडे पण मजबूत होतात व पित्ताचा त्रास कमी होतो। नंबर 11, धण्याचे पाणी चयापचय वाढवते आणि तुमचे शरीर डिटॉक्सिफाय करते। नंबर 12, रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 पूर्वी घेतल्याने अपचनाचे त्रास होत नाहीत। नंबर 13, पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा। महिनाभर असे केल्याने पोटाची चरबी कमी होते। नंबर 14, जिऱ्याचे पाणी शरीर स्वच्छ करते। रोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजार दूर होतात। तसेच वजन कमी होण्यास मदत होते। नंबर 15, दररोजच्या आहारात केळीचा समावेश केल्यास वजन वाढण्यास मदत होते। नंबर 16, नियमित अंडे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, दृष्टी सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि अशक्तपणा कमी होतो। नंबर 17, कमी खाल्ल्याने तुमची शारीरिक स्थिती सुधारेल, वृद्धत्वाचा वेग मंदावतो आणि तुम्ही दीर्घायुष्य होता। त्यामुळे डॉक्टरही कमी अन्न खाण्याचा सल्ला देतात। नंबर 18, कोमट पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस मिसळून पिल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, वजन कमी करण्यास मदत होते। नंबर 19, नौकासन केल्याने पचनशक्ती वाढते आणि पाठीचा कणा मजबूत होतो। नंबर 20, रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होतात। नंबर 21, दररोज मुठभर मनुके आणि तेवढ्याच प्रमाणात अंजीर खाल्ल्याने वजन वाढते। रात्री झोपण्यापूर्वी या 2 गोष्टी पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा। नंबर 22, भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे पचनशक्ती वाढवण्यासाठी भेंडी खूप लाभदायक आहे। नंबर 23, बडीशेप खाल्ल्याने सायनसचा त्रास कमी होतो। नंबर 24, कलिंगडमध्ये पाणी व फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते। नंबर 25, उसाचा रस पिल्याने शरीरातील वात, पित्त कमी होते, तसेच तहान शमवण्यासाठी उसाचा रस उत्तम आहे। नंबर 26, जर तुम्हाला थकवा येत असेल तर संत्री खावी, खूप फायदा होईल। नंबर 27, मखाण्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक असते, त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात। तसेच मखाण्याचे सेवन केल्याने तणाव कमी होतो। नंबर 28, जर तुम्हाला भूक लागत नसेल तर लिंबाचा रस, मिरपूड आणि मीठ मिसळून पिल्याने भूक लागण्यास मदत होते। नंबर 29, तांदळाच्या पिठात मध मिसळून त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याला नैसर्गिक पोषण आणि चमक मिळते। नंबर 30, भिजवलेले मनुके खाऊन त्यावर कोमट दूध प्यायल्याने शुक्राणूंची वाढ होते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो। नंबर 31, भोपळ्याच्या बियामध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।